बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना डोक्यावरील केस गळून टक्कल पडण्याच्या समस्येने त्रासून सोडले होते। नेमका हा प्रकार कशामुळे होतोय याचे संशोधन महाड येथील ज्येष्ठ संशोधक पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी केलं आहे। यामध्ये रेशन धान्य दुकानातून आलेले गहू खाण्यात वापरल्याने हा धक्कादायक प्रकार झाला असल्याचं उजेडात आलंय। हा गहू पंजाब आणि हरियाणा राज्यातून बुलढाणामध्ये आला होता। याबाबत डॉक्टर बावस्कर यांच्यासोबत सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमधील नागरिकांच्या डोक्यावरील केस गळण्याचा आणि टक्कल पडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता आणि एकूणच या प्रकारामुळे संपूर्ण देशभरात खळबळ निर्माण झाली होती। नेमका हा प्रकार कशामुळे घडला याचं संशोधन केलंय पद्मश्री आणि ज्येष्ठ संशोधक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर। ते आता लोकशाही सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत। 18 गाव येते, त्या 18 गावांमध्ये कमीत कमी आतापर्यंत 282 लोकांची केस गळती झाली। तिथे पाणी पाऊस जास्त पडत नाही, पीक जास्त होत नाही, त्यामुळे हे सर्व गरीब लोक रेशनच्या गावावर रेशनवर अवलंबून आहेत। त्यांचं रक्त, त्यांच्यानंतर केस, नंतर त्या भागामध्ये असलेला कोळसा, माती आणि तिथे पिकणारा गहू, त्या भागात पिकणारा गहू तो आणला आणि नंतर तिथून सनी रेशन दुकानाचे गहू आणले। रेशनमधले दुकानाचे वेरी शॅम्पल इथं असं आढळलं की रक्तामध्ये केसामध्ये सेलियम 1000 टाइम आहे, 1000 पटीनं जास्त निघालं। तसेच रेशनच्या गावामध्ये सेलियम निघालं। रेशनचे जे गहू आहे ते गहू डिस्ट्रीब्यूट करायच्या अगोदर ते लॅबोरेटरीमध्ये तपासले गेले पाहिजे। ॲटलिस्ट एक लॉट आला की त्यातलं एक सॅम्पल घ्यायला पाहिजे, याच्यात सेलियम कंटेंट किती, सेलियम कंटेंट जास्त असलं त्याची प्रक्रिया करता येईल आणि नंतर डिस्ट्रीब्यूट करता येईल। आता ह्या बुलढाणामध्ये जो प्रकार झालेला आहे आणि जी लोक बाधित झालेली आहेत, ज्यांच्या डोक्यावरचे आता केस पूर्णपणे गेलेत, आता यांना पुन्हा केस येतील का किंवा त्यासाठी काय औषध आहेत का? नाही, केस यानं सुरू झाले, त्याला औषध वगैरे काही नाही। हे खाणं, ते सेलियम टॉक्सिटी काय कमी झाली की आपोआप टॉक्सिटी कमी होणार आणि ते केस यायला लागले, सुरुवात केली। ॲडिशनल काही त्या औषध घ्या, फक्त ज्याच्यामध्ये झिंक कमी आहे, झिंकच्या गोळ्या होतात, झिंक दिलंच चालते। परंतु त्या सेलियमची असं ट्रीटमेंट काही करायला, फक्त आपलं स्रोतच बंद करायचं आपल्याला। स्रोतच बंद झाले काही प्रॉब्लेम नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।